सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इन डिजि न्यूज जे स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती सरकारी कार्यक्षेत्रामधील चालू असलेल्या नियमबाह्य गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम हे चॅनेल करत आहे. हे स्वतःचं प्लॅटफॉर्म का म्हणतो आहे? कारण विविध वृत्तपत्रे, वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल ह्या सत्ताधाऱ्यांच्या पायपुसणी आहेत. सत्ताधारी वाटेल जसं वापर करून आपल्या फेवरेबल बातम्या वर्तमानपत्रामध्ये, वृत्तनिवेदन, टी व्ही चॅनल्सद्वारे देत आहेत. आपण म्हणतो वृत्तपत्रे, वर्तमान न्यूज हे एक वर्तमानाचा चौथा स्तंभ आहे. परंतु ह्या चौथा स्तंभाने जर पारदर्शकपणे काम केलं तर आमच्यासारख्यांना स्वतःचा प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची गरज वाटली नसती. ते आज मी करत आहे. मी तुम्हाला सांगतो, ठाणे महानगरपालिकेमध्ये गेवळ 30-32 वर्ष कार्यकारी अभियंता पदावर सेवा करताना मी ज्या फेजमधून गेलो, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता ते कार्यकारी अभियंता या फेजमधून काम करत असताना केवळ प्रामाणिकता एक प्रमाण ठेवून काम केलं. मग तो अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम विभाग असो की महानगरपालिकेतले कुठल्याही खात्यातील रस्ता रुंदीकरण बांधकाम प्रकल्प असो किंवा विशेष प्रकल्प योजना असो, मी आत्तापर्यंत प्रशासनाच्या विश्वासार्थ सार्थ उरलेलो आहे. आणि या सार्थ उरल्यामुळे गेली 25 म्हणजे 4-5 वर्ष अतिक्रमण आणि बांधकाम सोडली तर चंद्रशेखर कालावधीपासून रस्ता रुंदीकरण मोहीम चे पुनर्वसन प्रकल्प, संक्रमण शिबिराचा पहिला प्रकल्प तुलसीधाम महात्मा फुले नगर, कळवा खारेगाव महात्मा फुले नगर असे विविध पुनर्वसित प्रकल्प, संक्रमण शिबिर प्रकल्प, इमारती, पहिला प्रकल्प उभारणारा एकमेव माणूस म्हणजे रवींद्र चांगो शिंदे आहे. नंतर 2002 मध्ये पदोन्नतीतील अन्यायामुळे पदोन्नती मला माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या संघर्षवादी नेतृत्वामुळे 2002 मध्ये पदोन्नती मिळाली. पदोन्नतीने मी मलनिस्सारण विभागात आलो आणि मलनिस्सारण विभागामध्ये आल्यानंतर विविध योजना तयार करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचं काम मी करत आलो. मलनिस्सारण योजना असो, मलवाहिनी योजना असो, मलवाहिन्यांचा DPR बनवणं असो, अशा विविध प्रकल्पीय योजना या खात्यामध्ये मी तयार करत आलो आहे.